जय महाराष्ट्र मित्रांनो, माहिती कामाची चॅनलवर आपले स्वागत आहे। तुम्ही भूमिहीन शेतकरी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणाकडे स्वतःची शेती नसेल तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र शासनाची एक अतिशय महत्त्वाची योजना ती म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना। या योजनेचा लाभ कोणत्या लाभार्थ्यांना मिळतो, पात्रता काय पाहिजे, कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करायचा ही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत भूमिहीन, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील पात्र कुटुंबांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करून दिली जाते। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भूमिहीन कुटुंबांना स्वतःची शेती मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर बागायती जमीन खरेदी करून देण्यात येते। शासनाकडून या योजनेसाठी 100% शासकीय अनुदान दिले जाते। काही सुधारित तरतुदींनुसार प्रति एकर कोरडवाहू जमिनीसाठी कमाल 5 लाख रुपये आणि बागायती जमिनीसाठी कमाल 8 लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र असणार आणि कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात बघूया। अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे। अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असला पाहिजे। अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर असला पाहिजे। अर्जदाराचे वय किमान 18 आणि कमाल 60 वर्षे पाहिजे। विधवा महिला आणि अत्याचारग्रस्त व्यक्तींना प्राधान्य दिले जाते। या योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रांची आवश्यकता लागू शकते बघूया। आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा, भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र, 7/12 उतारा, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत। आता अर्ज कुठे आणि कसा करायचा ते बघा। तुम्हाला स्क्रीनवर हा जो अर्जाचा नमुना दिसत आहे तो भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून या योजनेसाठी अर्जदाराने आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे। तसेच जमीन विकणाऱ्या शेतकऱ्याने देखील स्वतंत्र प्रस्ताव सादर करणे आवश्यक असू शकते। त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तुम्हाला जर हा अर्जाचा नमुना पाहिजे असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अर्जाची लिंक दिलेली आहे, तिथून तो तुम्ही डाउनलोड करू शकता। तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना, अर्ज करताना सर्व कागदपत्रे अद्ययावत असणे गरजेचे आहे। अर्ज मंजूर झाल्यानंतर शासनाच्या नियमांनुसार जमीन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। अधिकृत माहितीकरिता संबंधित समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून घ्या। अधिक माहितीसाठी socialwelfare.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या। मित्रांनो, भूमिहीन कुटुंबांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक ठरू शकते। तुमच्या परिसरात जर कोणी पात्र लाभार्थी असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।